आज आपण बनवायला सोपी व खायला पौष्टिक अशी अगदी झटपट अगदी कमी वेळ लागणारी स्वादिष्ट अशी कोरडी मेथीची भाजी बनवतोय। नमस्कार, मंजुषास किचन मध्ये तुमचे स्वागत। तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा व व्हिडिओला लाईक करा। ही मेथीची भाजी आपण बटाटे घालून बनवतोय। अगदी वेगळ्या प्रकारची काहीतरी नवीन जिभेला चव येईल अशी भाजी आपण आज तयार करूया मंजुषास किचन मध्ये। तर लेट्स गो। तर सर्वप्रथम इथे मी कढई तापण्यासाठी ठेवलेली होती आणि कढई गरम झाल्यावरती इथे मी आता 2 पड्या तेल टाकलेलं आहे आणि तेल गरम होऊ द्यायचं। आणि तेल गरम झाल्यानंतर जिरं आणि मोहरी टाकलेली आहे। जिरं मोहरी छान फुलू द्यायची आणि हा साधा असा नॉर्मल मी इथे मसाला तयार करून घेतलेला आहे। एक कांदा जो मी छान असा बारीक कापून घेतलेला आहे त्याला आता तेलामध्ये परतवून घेऊ। आणि या आहे 5 ते 6 हिरव्या मिरच्या, तुमच्या आवडीप्रमाणे घ्या, तुम्ही किती तिखट किंवा फिकं खाताय त्याप्रमाणे। तर इथे मी जाडसरच कापून घेतलेले आहेत त्यांना। तर सॉरी, बटाटे टाकताना तेव्हा स्किप होऊन गेलं होतं माझ्या हाताने। तर आता आपण इथे 2 बटाटे व्यवस्थित असे कापून घेतलेले आहे स्वच्छ धुवून। तर आता तिथे आपण टाकून घेतलेले आहे कांद्यासोबतच आणि त्यांना थोडं शिजू देऊ। आता आपण बघून घेऊ की बटाटे शिजले आहेत का, कारण जी आपण मेथीची भाजी बनवतोय तर ती अगदी लगेच शिजली जाते। तर बटाटे आधीच आपल्याला छान असे मऊ शिजवून घ्यावे लागतात। तर मिक्स करून घेत आहे मी इथे। अधून हलवतच राहायचे आहे बटाटे, कारण खाली लागू शकतात। तर हे बघा अगदी मऊसूद हे बटाटे झालेले आहेत आपल्याला पाहिजे होते त्याप्रमाणे। तर आता इथे आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आणि भाजीला रंग येईल अशी हळद टाकायची आहे आणि मिक्स करून द्यायचं। तर खूप स्वादिष्ट अशी भाजी तयार होणार आहे। तर इथे आता आपण एक टोमॅटो टाकलेला आहे, स्वच्छ धुवून घेतलं आणि मग बारीक असं कापून घेतलेलं आहे, त्याला सुद्धा आता मिक्स करून घेऊ। आणि आता इथे आपण ही आहे मेथीची भाजी। या मेथीच्या भाजीला आधी मी स्वच्छ अशी निवडून घेतली, मग धुवून घेतलेली आहे, बारीक अशी कापून घेतलेली आहे। तर आता आपण व्यवस्थित असं 2 पाण्याने धुवून घेतली तिला आणि आता इथे टाकून दिलेली आहे। तर ही अगदी लगेच होऊन जाते तेलामध्ये, एका वाफेतच होऊन जाते, म्हणून आधी आपण बटाटे शिजवून घेतलेले आहेत। खूप स्वादिष्ट अशी भाजी तयार होते। तर आता एक वाफ काढून घेऊ आपण। तर बघून घेऊ आपण। तर हे बघा किती दिसत होती मेथीची भाजी, पण आता ती छान अशी वाफेमध्ये अशी कमी होऊन जाते, म्हणजे अगदी ती अशी छान अशी नरम झालेली आहे। तर अजून थोडा वेळ आपण तिला होऊ देऊ, कारण छान आपल्याला ती शिजलेली हवी आहे। खूप स्वादिष्ट असा स्वाद येतो तिचा। तर अधूनमधून आपण हलवतच राहिलेला आहे। थोड्या वेळाने झाकण उघडून बघितलं तर ही बघा किती छान अशी तिला रंगही आलेला आहे आणि आपली ही भाजी तयार झालेली आहे। डब्यावर देण्यासाठी ही खूप छान अशी रेसिपी आहे किंवा मुलांना सुद्धा ही खूप आवडेल, कारण खूप पौष्टिक सुद्धा आहे। तर तुम्ही सुद्धा ह्या प्रकारे नक्कीच ही भाजी बनवा। तर भेटू आपण एका नवीन रेसिपी सोबत लवकरच, तोपर्यंत बाय।